ही सायलीची फुले आहेत. सायलीची फुले ही पांढऱ्या रंगाची असतात. तसेच ती अतिशय सुगंधित असतात. वेलीवर फुले आणि कळ्या एकाच वेळी एकत्र पाहायला मिळतात. नमस्कार, निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सायलीच्या फुलांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे या चॅनेलवरून दिल्या जाणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. सायली ही एक सदाहरित वेलवर्गीय वनस्पती आहे. सायलीची फुले ही पांढऱ्या रंगाची असतात. ही पहा, सायलीची फुले अशा प्रकारे दिसतात. सायलीच्या फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात आणि देठ पिवळसर हिरव्या रंगाचे असतात. सायलीच्या वेलीवर फुले आणि कळ्या एकाच वेळी एकत्र पाहायला मिळतात. ह्या सायलीच्या कळ्या पहा अशा प्रकारे दिसतात. हे सायलीचे वेल आहेत. सायलीची पाने ही आकाराने लहान, गर्द हिरवी आणि लांबट असतात. सायलीचे वेल हे एखाद्या चांगल्या आधाराने चांगले वाढतात, पसरतात आणि फुलांनी बहरतात. सायलीचे वेल हे मांडवावर सोडण्यात येतात. तसेच प्रवेशद्वारावरील कमानीवरही सायलीचे वेल सोडण्यात येतात. प्रवेशद्वारावरील कमानीवर सोडलेल्या वेलांवरील फुले ही अतिशय आकर्षक दिसतात. ही फुले वेलावर झुपक्याने येतात, त्यामुळे ती अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. सायलीच्या वेलाला वर्षभर फुले येत नाहीत. जून-जुलै महिन्यापासून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापर्यंत या वेलाला फुले येतात. ही पहा, सायलीच्या वेलाला येणारी फुले अशा प्रकारे दिसतात. सायलीची फुले ही रात्री फुलतात. ही फुले फुलली की त्यांचा सुगंध वातावरणात दरवळत राहतो. सायलीची फुले फुलून गेली की आकाराने लहान, गोलाकार असे बी तयार होते आणि हे बी रुजत घालून त्यापासून रोपे तयार करण्यात येतात आणि ही रोपे लावून सायलीची लागवड केली जाते. तसेच सायलीचे वेल लावूनही सायलीची लागवड करण्यात येते. सायलीचे वेल हे बागेमध्ये शोभेसाठी लावण्यात येतात. हे वेल कुंडीमध्येही लावण्यात येतात, पण त्यांना चांगला आधार द्यावा लागतो. चांगल्या आधाराशिवाय हे वेल चांगले वाढत व फुलत नाहीत. सायलीची फुले ही अतिशय सुगंधित असतात. त्यामुळे या फुलांचा उपयोग अत्तरे वगैरे सारख्या सौंदर्य प्रसाधनामध्येही करण्यात येतो. ही फुले देवपूजेसाठी वापरण्यात येतात. तसेच या फुलांपासून गजरे बनविण्यात येतात. ही पहा, वेलावर फुललेली सायलीची फुले अशा प्रकारे दिसतात.